विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी दर्जेदार शाळा। आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण, वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन। आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो। त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 10वी पर्यंत आणि इयत्ता 11वी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा। संपर्कासाठी क्रमांक 9325 420 964 आणि 7422 80 22 80। क्रमांक पुन्हा एकदा 9325 420 964 आणि 7422 80 22 80। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार भारत जिंदाबाद यात्रेचे नियोजन करण्यात आले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर सक्सेस केले, त्याबद्दल भारतीय सैन्याचे आभार मानून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याकरिता भारत जिंदाबाद यात्रेचे नियोजन करण्यात आले होते। सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सय्यद पद्मा भैया कांबळे, महिला आघाडीच्या छायादिदी सरोदे, शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, कवटेमंका तालुका अध्यक्ष पिंटू माने, तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण थेडे, कडेगाव जितू सोरटे, जत संजय कांबळे, आटपाडी धनंजय वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, युवक तालुका उपाध्यक्ष रसिक जकाते, तालुका सरचिटणीस मिरज प्रथमेश करणे व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारत देशाची पर्यटन स्थळा ठिकाणी गेलेले आपल्या पर्यटकांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली, जात विचारून गोळ्या घालण्यात आल्या। याचा बदला भारत देशाने देखील पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून घेतलेला आहे। ऑपरेशन सिंदूर या नावाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ऑपरेशन सक्सेस केलेलं आहे। म्हणून आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीनं पहिल्यांदा भारतीय सेनेचा आम्ही धन्यवाद मानतो, आभार मानतो। आज ते देशाच्या सीमेवर काम करत आहेत म्हणून आपण इथं मोकळा श्वास घेऊ शकतोय। म्हणून आरपीआयच्या वतीनं पहिल्यांदा देशाच्या सैनिकाचा आम्ही आभार मानतो आणि आदरणीय आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आज या जिल्ह्यामध्ये भारत जिंदाबाद यात्रा रॅली आपण काढलेली आहे। या रॅलीचं मार्गदर्शन आमचे राज्याचे सचिव जगन्नाथदादा ठोकळे, जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे राजेंद्र बापू, त्याचबरोबर आमचे संजय दादा कांबळे, पोपट कांबळे साहेब किंवा आमचे शोध भैया युवक आघाडीचे आणि आमच्या छायादिदी महिला आघाडीच्या या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा संपन्न झाली आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी पक्षातील सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। अशी माहिती एसटीएन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।